MPSC, UPSC and other exam related some articles. ठीक आहे, काय विद्यार्थी डिमांड आहे त्या पद्धतीनं काही एक ओव्हरलुक आर्टिकल राज्यघटनेमधले मी रिवाइज करतो. त्यामध्ये एमपीएससी ला युपीएससी ला आतापर्यंत बरेच आर्टिकल्स विचारले गेले आहेत, राज्यघटना विचारले गेले आहे, पण ते राज्यघटना विचारण्याचा जे बेस होता तो बेस कुठल्या डिपेंडिंग ऑन पूर्ण आर्टिकल वरती. तुम्हाला एक प्रास्ताविक माहिती देतो. भारतीय राज्यघटना लिहिण्याची जी प्रोसेस आहे ती खूप अगोदर पण झालेली आहे. ऍक्च्युली आता लिहिली गेली, ड्राफ्टिंग कमिटीने लिहिली ऑब्विसली, पण त्याच्या अगोदर 1935 मध्ये सुद्धा एक भारत सरकार कायदा आला होता. त्यावेळेसच बरेच आपल्या राज्यघटनेतले रूल्स लागू केले होते. पण आर्टिकल्स, मग भारताचं नाव असेल, बाकीचे रूल्स असतील, हे सगळं भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढे चालत असतं. यामध्ये ओटी चालू केलं ना, यामध्ये आर्टिकल नंबर 1 लिहून घे. तर आर्टिकल नंबर म्हणजे राज्यघटनेचं कलम 1 पहिल्यांदा सांगतो. राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट आहेत. किती? 12 परिशिष्ट. ओके, आपल्या राज्यघटनेमध्ये किती परिशिष्ट आहेत? 12 परिशिष्ट आहेत. त्याचबरोबर 22 भाग आहेत. भाग म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? प्रकरण म्हणू शकतो. 12 परिशिष्ट, 22 भाग. आणि सुरुवातीला मूळ आर्टिकल किती होते आपल्या राज्यघटनेचे? 395 कलम होते. आता ती संख्या वाढली, पण ती संख्या वाढली जरी असेल तरी ती ऍडिशनल केली गेली. आपण मूळ आर्टिकलचे कलमच मान्य करतो, कारण मूळ गाभा कोणालाच बदलता येत नाही. त्यामध्ये काय झालं? पहिला पॉईंट, तर राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट, 22 भाग आणि 395 कलम. कधी? ज्या वेळेस आपली राज्यघटना लिहिली. राज्यघटना लिहिण्यासाठी साधारणतः 2 वर्ष 11 महिने, हे डेट लिहून घ्या. कुठल्या एक्झामला येतं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका वेळ लागला. तुम्हाला माहिती आहे, यासाठी असंख्य कमिटी बनवल्या गेल्या. त्यात एक होती ड्राफ्टिंग कमिटी. भारतीय राज्यघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन पण बसवलं आणि त्यांनी पूर्णपणे राज्यघटना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीमध्ये कंप्लीट लिहून केली आणि देशाला समर्पित केली. आता मुद्दा असा आहे की राज्यघटना समर्पित केल्यानंतर त्या राज्यघटनेचे काही कलम्स प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या लेकरांना माहिती असणं गरजेचं आहे. 12 परिशिष्ट, 22 भाग, 395 कलम. त्यापैकी पहिलं कलम 1, याला आपण आर्टिकल 1 सुद्धा म्हणतो. कलम 1. कलम 1 मध्ये काय? तर कलम 1 मध्ये आहे भारताचं नाव. काय? कलम 1 मध्ये भारताचं नाव आहे. बघ, कलम 1 मध्ये भारताचं नाव. भारत देशाला 2 नाव आहेत. एक आहे भारत आणि दुसरं आहे इंडिया. हे 2 नाव ऑफिशियली आपल्यामध्ये यूज आहेत, भारत आणि इंडिया. आर्टिकल कलम 1 नुसार दिले गेलं. ओके, कलम 1 प्रत्येकाला माहित पाहिजे की भारताचा. हिंदुस्थान म्हणतात, पण हिंदुस्थान राज्यघटनेनं नाव ऍक्सेप्ट केलं नाही, स्वीकारलं नाही. कलम 1 भारताचे नाव किंवा इंडिया, हे 2. बघा, भारत आपल्या नोटेवर सुद्धा 2 नाव आहेत, एक इंडिया, एक भारत. आणि पण बाकीचे लोक हिंदुस्थान म्हणतात, पण हिंदुस्थान हे भारतीय राज्यघटनेनं स्वीकारलेलं नाव नाही, म्हणून कलम 1 चा उल्लेख करायला. हे आकांक्षा समजून घे. कलम 1. नंबर 2, कलम 2. कलम 2 काय? कलम 2 आणि कलम 3 हे जवळपास सारखे आहेत. काय याच्यामध्ये कलम 2 आणि कलम 3 मध्ये? कलम 2 आणि कलम 3 मध्ये, कलम 2 चा अगोदर सांगतो. कलम 2 नुसार भारताची सीमा आहे ना, बाउंड्री, ते सीमा प्रतिबंधित आहे. म्हणजे भारताची सीमा कमी होऊ शकत नाही. एखाद्या वेळेस वाढेल, ते पण सगळ्या संमतीने वाढू शकते, कमी. आणि भारतामध्ये त्यावेळेस सुद्धा जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता, त्यावेळेस भारतामध्ये 14 राज्य होते. किती होती स्टेट? फक्त 14 राज्य होती त्यावेळेस. किती? 14 स्टेट. आहे, पुढे शिकवतो. 14 स्टेट त्यावेळेस होते. पुन्हा टप्प्याटप्प्याने स्टेट वाढत गेले आणि 14 स्टेट हे जे होते ना, तर यांची सीमा वाढवणे, बाउंड्री कमी करणे, कोणाची वाढवणे, कोणाची कमी करणे, हे आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 चा उद्देश आहे. कलम 2, कलम 3 यानुसार आपण एखाद्या
राज्याची सीमा वाढवू शकतो, एखाद्या राज्याची सीमा कमी करू शकतो, पण भारताची ऑथेंटिक सीमा बदलता येत नाही, जे आपण ऍक्सेप्ट केली. ऍडिशनल करता येईल पण कमी करता येत नाही. कलम 1 भारत देशाचं नाव, कलम 2, 3 सांगितलं त्याच्या रिलेटेड आहे, आणि 4 सुद्धा त्याच्या रिलेटेड आहे. ओके, म्हणजे भारताची सीमा वाढवता येते. आता लास्ट राज्य आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळं झालं, तर कुठल्या कलमान झालं असेल? आंध्र प्रदेश मधून तेलंगणा हे आता सध्या वेगळं झालं ना, मग कुठल्या कलमान झालं असेल? ऑब्विसली 2 किंवा 3, किती या दोन्ही कलमाचा वापर केला गेला, कलम 2 कलम 3. यानुसार तेलंगणा राज्य आंध्रापासून वेगळं झालं. पूर्वी 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झाले, कारण पूर्वी एकत्र होते दोन्ही पण. 1960 1 मे 1960 ला दोन्ही वेगळे झालेत, गुजरात आणि महाराष्ट्र. मग त्या दिवशी हे सुद्धा कलम 2, 3 नुसार कळलं. हे झाले कलम 2, 3 आणि 4. हे सगळे कलम कशा संदर्भात होतात, तर भारतीय सीमा वाढवणे कमी करणे या संदर्भात. आता कलम एक ओव्हरलुक येतोय फक्त राज्यघटनेचा, आपल्याला डीप मध्ये हळूहळू घेणार आहे नंतर, जे आपले बाहेरचे विद्यार्थ्यांसाठी. आता कलम 5 ते कलम 11, ओके, हे कलम जे आहेत ना, भारतीय नागरिक तत्व म्हणजे सिटिझनशिप ऑफ इंडिया साठी कलेक्टर केलेले. सिटिझनशिप ऑफ इंडिया भाई, भारतीय राज्यघटनेच्या संबंधित हे कलम आहेत. कोणते? कलम 5 ते कलम 11. मग 5 असेल, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे कोणाला भारतीय नागरिकता भेटू शकते? आपल्या प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. आता आपल्या इथं जन्म झाल्यामुळे आपल्याला इझी गोय मध्ये मिळते, पण खरंच कोणाला आधार कार्ड देऊ शकतात, सर्क्युलेट करू शकतात? सिटिझनशिप कोणाला भेटू शकते? बाहेरचे लोक आपल्या इथे येऊन राहू शकतात. किती दिवस राहू शकतात? त्यांना व्हिसा मिळतो. मग त्यांना सुद्धा आता बरेच पाकिस्तानच्या गायकांना वगैरे त्यांना व्हिसा भेटला गेला, त्यांना आपल्या सिटिझनशिप दिली गेली. तर अदमान सामी आहे ना गायक, तो पाकिस्तानचा आहे. नसरत फतेह अली सुद्धा पाकिस्तानचा आहे. त्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळालेलं आहे. पण कोणत्या कलम अंतर्गत मिळालं असेल? 5 पासून ते 5, 6, 7 आपल्यासाठी येतं, मूळच्या लोकांसाठी, इथे जन्मलेल्या लोकांसाठी. मग बाकीचे त्याच्यामध्ये पोट कलम आहेत, ते डीप मध्ये मी नंतर घेईन. ओके, पण एक सध्या लक्षात ठेवा, कलम 5 ते कलम 11 सिटिझनशिप ऑफ इंडिया हे भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलं. कोणाला देता येईल, कोणाला नाही देता येईल. सोनिया गांधी मुळात कुठल्या इटलीची आहे. सोनिया गांधी इटलीची आहे, तर इटलीची आहे, इथं मॅरेज केलं त्यांनी इथल्या राजीव गांधी सोबत, राहुल गांधीची आई. मग त्यांनी मॅरेज केलं, त्यांना इथले इंडियन सिटिझन कसं भेटलं? तर कलमाचा वापर करून. ओके, हे झालं कलम 5 ते कलम 11. हे इथं बस भाई, इथं बस. कलम 12 भाई, कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंत भाई, कलम 12 टू कलम 35 हे काय आहे? कलम 35 हे कलम काय माहिती का? हे आहेत फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. काय आहेत? मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. म्हणजे कलम 12 ते कलम 35 याच्यामध्ये 12 मध्ये व्याख्या आहे फंडामेंटल राईट्सची. कलम 13, 14, 15, 16, 17 असे 35 पर्यंत हे भाग 3 म्हणजे पार्ट राज्यघटनेच्या 3 मध्ये दिलेले आहेत. ओके, कलम 12 ते कलम 35. ओके, फंडामेंटल राईट्स. 12 मध्ये डेफिनेशन आहे, कलम 13 मध्ये सुद्धा तीच डेफिनेशन आहे, थोडीशी विस्तारित आहे. कलम 14 मध्ये पण तुम्हाला माहिती आहे समानता, इक्वॅलिटी. आपल्या राज्यघटनेच्या संदर्भात सगळे लोक कसे आहेत? समान. ओके, समानता आहे. कलम 15 धर्मनिरपेक्षता या संदर्भात आहे. कलम 16 आपल्यासाठी आर्थिक रोजगार प्रत्येकाला मिळावा यासाठी दिलेला आहे. असे असंख्य कलम आहेत. पण फंडामेंटल राईट्स संबंधित मूलभूत हक्क काय फरक आहे? फंडामेंटल राईट्स, जर तुम्हाला या कलमाअंतर्गत भारतीय राज्यघटनेने तुम्हाला जर सवलत दिली नाही, तर तुम्ही यांच्या अगेन्स्ट मध्ये, सरकारच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता, सरकारच्या अगेन्स्ट मध्ये जाऊ शकता, सरकार पुढे. आणि तुम्हाला एक कलम दिलेला आहे,
कलम 32 हा जे कलम आहे ना, या कलम 32 मध्ये याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात. ओके, भारतीय राज्यघटनेचा आत्मा. ओके, का? कारण कलम 32 नुसार आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. कशा संदर्भात? फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट मध्ये. फंडामेंटल राईट्स जर पुरेपूर झाले नाही तर कलम आर्टिकल 32 चा वापर करून आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि दाद मागू शकतो. आणि नक्कीच सुप्रीम कोर्टाला त्या कलम बहाल करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मेन कलम सांगतो आता. कलम 21 हे कलम हे आता सध्या ऍड केलेलं आहे. 21 काय? 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण मोफत, एज्युकेशन मोफत. नोट करून ठेवा. फ्री एज्युकेशन पॉलिसी वापरली. फ्री एज्युकेशन पॉलिसी वापरली. 6 to 14 एजच्या लोकांना शिक्षण मोफत. ठीक आहे, हे 21 कलम 21 मूलभूत हक्क आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मध्ये एक कलम 19 म्हणजे कलम 19 इथं तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, म्हणजे बोलण्याचे अधिकार आहे प्रत्येकाला. फक्त असं बोललं पाहिजे की त्याच्यातून वैयक्तिक बोलायचं नाही. सामाजिक तुम्ही बोलू शकता, एखाद्या पॉलिसीवर मत मांडू शकता, गव्हर्नमेंटच्या धोरणावर मत मांडू शकता, पण असं पर्सनल द्वेष करून नाही करत. म्हणजे कोणाला तरी शिव्या दिल्या, कोणा काही म्हणलं असं नाही जमलं. कलम 19 चा वापर करूनच भारतातले जे लीडर लोक आहेत, नेते लोक मंडळी आहेत, याचा वापर करून एकमेकांवर टीका करतात. पण त्यांची भाषा कशी असते? सौम्य असते, की नाही? सभ्य भाषा असते. सभ्य भाषेमध्ये टॉन्टिंग मध्ये बोलतात ते लोक. तर एक कलम 19 काय? फ्रीडम ऑफ स्पीच. लक्षात घ्या, फ्रीडम ऑफ स्पीच. कलम 19 इतकं महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपलं मत मांडून छापायचा अधिकार कलम न दिलेला आहे. ओके, कलम सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, फ्रीडम ऑफ स्पीच. 21 हे नंतर ऍड केलं कलम, पण 21 काय? फ्री शिक्षण. कोण्या मुलांसाठी? 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना फ्री एज्युकेशन पॉलिसी आहे. ठीक आहे, हे सुद्धा खूप महत्वाचं कलम आहे. आता कलम 23 आहे, कलम 24 आहे, 25, 26, 27 सगळे हे रिलेटेड रिलेटेड आहेत. म्हणजे पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला, प्रत्येकाच्या प्रमाणे पूजा करण्याचा अधिकार आहे, कलम दिलेला आहे. प्रत्येकाला प्रत्येकाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे, नाही? ते मुस्लिम मदरशाळा आहेत, मदरशा आहे ना, त्यांचं पण कलम आहे, 28 कलम आहे, 28 तर त्यांना पण सवलत आहेत. म्हणजे ह्या गोष्टी काय आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद केल्यात. तर प्रत्येकाला न्याय मिळावा, प्रत्येक जगलं पाहिजे आणि आपल्या राज्यघटनेनं प्रत्येकाला समानता दिली. मग हे फंडामेंटल राईट्स जर परिपूर्ण करू शकले नाही गव्हर्नमेंट, फंडामेंटल राईट्स इथल्या प्रत्येक व्यक्तीला पुरवण्याची जबाबदारी कोणाची? रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? गव्हर्नमेंटचे. कोणाचे? गव्हर्नमेंटचे. बरोबर आहे. शिक्षण देणं गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, गव्हर्नमेंटला देणं मस्त आहे. ठीक आहे, हे झालं कलम किती? फंडामेंटल राईट्स 12 ते 35. ओके, कलम 12 ते कलम 35 मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. ओके, आता कलम 36 पासून बरं का, मुद्दा काय बघा, कलम 36 ते कलम 51 इथपर्यंत काय माहिती का? तर 51 मार्गदर्शक तत्वे आहेत. काय ते? मग याला म्हणतात इंग्लिश मध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. म्हणजे कलम 36 ते कलम 51 डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. आता ही पण पहा, ज्या वेळेस राज्यघटना लिहिली गेली त्यावेळेस भाई आपल्या देशाची कंडिशन नव्हती हे कलम लागू करायची. याच्यामध्ये कलम माहिती का? 40 आहे. प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायत असावी. कलम 43 आहे, हे पर्यावरण संरक्षण केलं पाहिजे. खूप कलम आहे त्याच्यामध्ये, 36 पासून 51 पर्यंत. मग याला म्हणायचं मार्गदर्शक तत्वे. म्हणजे याच्यावर पुढील गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, हळूहळू जसे त्यांची कंडिशन डेव्हलप होईल ते सुविधा दिल्या पाहिजेत हळूहळू. कलम 36 ते कलम 51 हे भाग कुठला आहे? 4थ्या भागामध्ये येतात. कुठल्या भागामध्ये येतात? असे राज्यघटनेमध्ये 22 भाग आहेत. किती आहेत? टोटल 22 भाग, 22 पार्ट्स. आणि जवळपास 12 परिशिष्ट आहेत. परिशिष्ट म्हणजे युनिट, त्याच्यामधले प्रकरण 22, नाही? प्रत्येक धड्यामध्ये वेगवेगळे सिस्टम दिलेली आहे. तर कलम 36 ते कलम 51 काय झालं? मार्गदर्शक तत्वे. हे
हे सुद्धा सरकारनं लोकांना प्रोव्हाइड केलं पाहिजे, पण याच्या विरोधात लोकांना सरकारच्या विरोधात कोर्टामध्ये जाता येत नाही. समजा एक गाव आहे, त्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करायची आहे, सगळं फुलफिल आहे, क्रायटेरिया फुलफिल आहे, पण सरकार स्थापन करत नाही, तर सरकारच्या विरुद्ध आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. हा, फंडामेंटल राईटच्या विरुद्ध जाऊ शकतो, पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट मध्ये आपण कोर्टामध्ये सरकारच्या अगेन्स्ट मध्ये जाऊ शकत नाही. आलं लक्षात? हे कलम मी डीप मध्ये हळूहळू एक 2-2 कलम घेतो नंतर, फक्त आता एक ओव्हरलुक सांगतो. फक्त काय काय विद्यार्थी डिमांड आहे ना की सर राज्यघटना सांगायचं चला म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. तर 36 कलम ते 51. आता बघ कलम 52 काय? कलम 52 पटपट. कलम 52 हे आहे राष्ट्रपती संबंधित, इंडियाचा प्रेसिडेंट. काय कलम 52 नुसार भारतामध्ये एक राष्ट्रपती असतो. काय भारतामध्ये एक राष्ट्रपती असतो. आणि कलम 53 मध्ये काय माहिती आहे का, तो भारताचा राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक आहे, फर्स्ट पर्सन. तुम्हाला माहिती आहे का आकांक्षा, हे पूर्ण भारताचा कारभार ना बाई राष्ट्रपतीच्या नावाने चालते. म्हणजे आता आपल्या घरी एखादा वरिष्ठ माणूस आहे, पोरसोर खूप आहेत पण वरिष्ठ माणसाच्या नावाने कारभार चालतो ना, तसं देशाचा कारभार आपला पूर्णपणे कोणाच्या नावाने चालतो? राष्ट्रपतीच्या. हे कलम 53 मध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात? गावचा प्रथम नागरिक कोण असतो? सरपंच असतो, गावचा प्रथम नागरिक. आता इथला कोण आहे? महापौर. नांदेड या महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोण आहे? महापौर आहे. तसं भारताचा प्रथम नागरिक कोण आहे? राष्ट्रपती, म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि कलम 53 मध्ये ते अशी नोंद केली की बाबा असं असं आहे. मग आता 53 पासून 52 पासून ते कलम 62 पर्यंत हे कोणाच्या संदर्भात? आता राष्ट्रपतीची पात्रता, म्हणजे राष्ट्रपती कोण होऊ शकते, त्याचं वय किती असावं लागते? 35 वर्ष वय असावं लागते त्याला त्या निवडणुकीला उभं राहण्यासाठी. त्याला अनुमोदन हे पाहिजे, 50-50 लोकांच्या सह्या पाहिजे आता, आणि तो मग ती राष्ट्रपती होऊ शकतो. मग राष्ट्रपतीने काही चुकीचं काम केलं असेल तर त्याच्यावर इम्पॅचमेंट चालते. इम्पॅचमेंट म्हणजे महाभियोग चालतो, ते पॉलिटिकल मध्ये शिकवतो मी. इम्पॅचमेंट ते कलम लय महत्वाचं आहे, कलम 61 आहे. किती काय? इम्पॅचमेंट. ओके, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? महाभियोग. काय म्हणतो बाई? महाभियोग. ओके, इम्पॅचमेंट राष्ट्रपतीचं हे कलम 61 आहे. इम्पिंचमेंट नाही, माझं प्रोनाउन्सिएशन अडचण येते सर. ओके, हे महाभियोग, हे प्रॉब्लेम. ओके, हे लक्षात ठेवायचं. कलम 61. समजा एखाद्या राष्ट्रपतीने चुकीचं काम केलं, पण इतकी प्रोसेस कट्टर आहे, फार आवड प्रोसेस आहे. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी नव्हती, राष्ट्रपतीच्या अगेन्स्ट मध्ये बहुमत झालं पाहिजे होते. 2/3 म्हणजे किती? 75% लोकांनी त्याच्या अगेन्स्ट मध्ये उत्तर दिलं पाहिजे, त्याची विरोध केला पाहिजे. म्हणजे साधारणतः आता आपल्या लोकसभेचे 2 सभागृह आहेत, बरोबर आहे. एक पार्लमेंटचे, एक आहे लोकसभा आणि दुसरं कोणती आहे? राज्यसभा. लोकसभा, दुसरं कोणतं आहे बाई? राज्यसभा. लोकसभेमध्ये किती मेंबर आहेत? आता सध्याचा आकडा आहे 545. तसा 543 आहे. 543 प्लस 2 टोटल 545. आणि राज्यसभेमध्ये किती आहेत? 238 प्लस 12 म्हणजे 250. आता एवढ्याचे 75% मत देणं म्हणजे सोपं नाही ते. मग हे राष्ट्रपतीच्या अगेन्स्ट मध्ये 2/3 मेजॉरिटीने जर त्याला आपण हे केलं, विरोध केला, तर राष्ट्रपतीवर तो महाभियोग चालू शकतो आणि त्यांना पदावर दूर केलं जातं आणि त्याच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणजे पदावर बसले, काही खून केला, मर्डर केला, काही चूक केली, कोणतं चोरी केली, करप्शन केलं, तर हे सिद्ध व्हायला पाहिजे. आणि क्रिटिकल प्रोसेस आहे. बरं, राष्ट्रपतीवरच नाही आहे, एका IAS अधिकाऱ्याला सुद्धा भारतात कोणीच काढू शकत नाही. मी काय म्हणतो नेहमी, UPSC पद कशी राजाची म्हणजे किंग पद आहेत, किंग, त्यांची बदली होऊ शकते पण त्यांना पदावरून काढू शकत नाही. एखाद्या कलेक्टरला जर काढायचं असेल पदावरून, त्याला सुद्धा काय लागते? महाभियोग करावा लागतो. आणि ऑब्विसली आता महाराष्ट्रातल्या एखाद्या कलेक्टरला काढायचं आहे तर महाभियोग करावा लागतो. कुठं? लोकसभेत. आता मला सांगा, पश्चिम बंगालच्या खासदाराला काय देणे नाही? मग पश्चिम बंगालच्या खासदाराला काय देणे नाही कलेक्टरचं? ते कशाला अगेन्स्ट जाईल, विरोध करत? मग आज बघा किती पद याच्या अंतर्गत, हे फक्त याचं वय. मग जजला, सुप्रीम कोर्ट जजला सुद्धा याच प्रोसेसने काढलं जातं. सुप्रीम कोर्टचा जज असेल, IAS असतील, IPS असतील, यांना पदावर दूर करायचं एकच कारण आहे, महाभियोग. नाहीतर कोर्टानं एक हायर शिक्षा दिली तरच, म्हणजे काहीतरी केलं आणि ते गुन्हा सिद्ध झाला आणि कोर्टानं मोठमोठ्या शिक्षा दिल्या, जन्मठेप दे, हे दे, अशा काही दिल्या तर त्यांना पदावर काढता येतं. तर हे महत्वाचं आहे, कलम 61. ओके, हे आता हे कलम मी पुन्हा पुढे पुढे घेत जाईल. कलम 36 आतापर्यंत मी कुठपर्यंत आलो? राष्ट्रपतीपर्यंत आलो, कलम 62 पर्यंत. ओके, लक्षात ठेवा.
बाकी उद्या कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पासून आपण पुढे घेऊ. एक ओव्हरलुक सांगतो आणि दररोज मग 2 कलम तुम्हाला 5-5 मिनिटांमध्ये शॉर्ट मध्ये देत जाईल की त्या कलमचं काम. आता सिटिझनशिप 5 ते 11 आहे, पण ते 5 मध्ये काय, 6 मध्ये काय, 7 मध्ये काय, 8 मध्ये काय, 9 आणि 10, 11 वन टाइम चांगलं घेऊन चिकून घ्यायचं. ओके, चला धन्यवाद. तर हे फक्त एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. ज्यांना असं लागेल ना मटेरियल, मला वर्गामध्ये आता विद्यार्थी परीक्षा लागली ना, तर त्यांना मी सांगितलं की वर्गात देता येत नाही कारण मी 12 घेतो ना, तर हे आपल्याला एक्स्ट्रा काम करावं लागलं की प्रत्येकानंच. तर त्या पद्धतीनं नोट करा कलम. आज फक्त बेसिक, उद्यापासून आपण डीप मध्ये घेऊ. धन्यवाद.